विठोबार कुमार कुमार विठोबार खुमाई कुमार कुमार हे निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरिराम कृष्ण हरे जय जय राम हरे हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो विठ्ठल बरवा बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा तिचे पिढे बाळ रामतीचा विकळ तिचा विकळ प्राणतीचा विकळ आजचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा पिढे बाळ प्राणतीचा विकळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव हा सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती उमटे
ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवन सूत्र दोरी एक जीवन सूत्र दोरी एक जीवन ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी सूत्र दोरी जीवन सूत्र दोरी जीवन तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत कामणी संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत कामणी संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत बहु कृपा हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि हरी जय जय हरी हरि जय जय हरि जय विठोबार कुमारी हरि विठोबार कुमार विठोबार कुमारी हरि विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी हरी विठोबार कुमारी विठोबार कुमार पिढे बाळ जीचे 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 पिढे बाळ हे बाळ जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ प्राण तिचा
वा वा. क्या बात है राम जी. पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज अगस्त्य मुनि महाराज शंभुदेव भगवान विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. विठ्ठल 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 विठ्ठल
पिढे बाळ प्राणतेचा विपुळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरे एक जीव समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाबम जगरणीत पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी माला कंदर्म कंज नेत्रं सदयद बलहासं विठ्ठलं चिंतय बढ़िया लोकाविरमं मरणरङ्गधिरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमज्ञं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी दीवार कमन सुते बिनती मार मार सुते बिनती मार ओ पवन सुत बिनती
धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अविरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आतार देही आपुली चौपाळुन्या भले वरी वै सोपावली श्री गुरूंची जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरे एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागर्षिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा पिंपळेकर फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे विठ्ठल आजच्या अभंगाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संतांचं जीवन आपल्याबद्दल किती कृपावंत आहे तुकोबराय अत्यंत गोड दृष्टांत देतात महाराज म्हणतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत किती कृपावंत जीवन आहे संतांचं एक दृष्टांत दिला जिचे पिढे बाळ चालता चालता लेकराच्या पायाला ठेच लागावी ऐका ग माय आता लक्षपूर्वक हा माझ्या दादांना 1 तास फक्त मी 12:30च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही पण ऐका चालता चालता लेकराला ठेच लागली लेकराच्या झालेली पायाला जखम आईला ती कळाली पण महाराज म्हणतात ज्या वेळेस त्या आईला कळाल्याबरोबर प्राण तिचा विकळ आईचा प्राण मात्र कासाबीस होतो लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईच्या हृदयाला होत असते म्हणून महाराज म्हणतात आईसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव दृष्टांत दिला तुकोबरायनी आईचे लेकर जर सुखानं नांदत असतील ना सुखानं संसार करत असतील ना तर तो आनंद महाराज म्हणतात मातेच्या चित्ताला होत असतो सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती तसं तुकोबराय सांगतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत संतांचं जीवन किती कृपावंत आहे आजच्या अभंगाच्या द्वारे श्री तुकोबराय सांगतात विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहृदयाच्या मजेत वासा आईसाहेब वैकुंठवाशी आदरणीय अंबाबाई रामभाऊ चकोर इहलोकाची यात्रा संपूर्ण एका आईला एका मातेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे 5 पुण्यस्मरण आहे का विशेष एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त बघी रोजची सवय लागली अंतरीची 10वी स्वभावी रोजची सवय लागली ना 5 पुण्यस्मरण आईसाहेबांचं आणि म्हणून आईसाहेबांची 2 मुलं आहेत अत्यंत गोड सुंदर नावं आहेत पंढरीनाथ आणि भागवत आईसाहेबांच्या मुली आहेत कैलासवासी गंगा भागीरथी माळसाबाई असेल सौभाग्यवती तुळसाबाई असेल सौभाग्यवती यशोदाबाई असेल सौभाग्यवती मंदाबाई असेल सौभाग्यवती नंदाबाई असेल संपूर्ण परिवार आणि म्हणून सुना आहेत आईसाहेबांच्या सौभाग्यवती शोभाबाई आणि सौभाग्यवती मनीषाबाई लहानबाई असतील सुनंदाबाई असतील अनुसयाबाई असतील नातसून आहेत गीताबाई नातवंड आहेत आईसाहेबांची पुतणी आहेत बबनराव असतील भास्करराव असतील आणि भाऊसाहेब पाटील असतील भाऊ पाटील असतील नातवंड आहेत आईसाहेबांची आदरणीय आमचे भाऊसाहेब भाऊ ज्यांच्या माध्यमातून या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे अत्यंत अट्टहास आदरणीय आमच्या भाऊसाहेब भाऊंचा की सगळी महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी आपल्या गावाला यावीत आपल्या घराला यावीत खरं तर त्यांना शर्यतीचा नाद आहे पण आज महाराज लोकांचा सुद्धा नाद केला एकदा जोरदार टाळी वाजवत त्यांच्याकरता त्याला शर्यतीचा नाद आहे आणि म्हणून सगळी महाराष्ट्रातली अत्यंत गोड माणसं या ठिकाणी उपस्थित केलेली आहेत
आदरणीय भाऊसाहेब भाऊ असतील, आदित्य दादा असेल, नात आहेत कांचन, पल्लवी, कविता आणि वंदना, संपूर्ण मोठा परिवार आहेत आईसाहेबांचा. आणि म्हणून 5 पुण्यस्मरणे आईसाहेबांचं. त्या निमित्ताने या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथेकरता अत्यंत गुढ पवित्र मृदंगाची साथ, महाराष्ट्राचे लाडकी मृदंगाचार्य ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती संत निवृत्तीनाथ देवांच्या अशा सानिध्यामध्ये राहून अखंड श्री गुरुदेवाकडून घेतलेली जी पक्वाजाची साधना आहे, एक एक बोल रियाज करून आज त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय महाराष्ट्राचे लाडकी मृदंगाचार्य आदरणीय आमचे रामबाबा पवळ पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. महाराष्ट्राचा लाडका आवाज. खरं तर यूट्यूब ओपन केलं की ही 2 वाघ दिसायला लागतात आपल्याला, 2 वाघ. खरं तर या मृदंगाकडे पाहिलं की वैद्यबाबांची आठवण होते, वैद्यबाबांची आठवण होती. कारण का नाना, गणपत नाना, वैद्यबाबांची आठवण झाली का वैद्यबाब वाघासारखं जीवन होतं. काही अंतर काटून गेले का वैद्यबाबाशी पाठीमाग वळून पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये जर टोपी नसली आणि तो जर बाबांच्या तावडीत गावला तर समजा तो मारला बाबांनी, मारायचे बाबा. तशी आज नुसतं आम्ही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, आम्ही ओपन केलं की ज्ञानोबरांची कृपा आहे दादा. बरं की हे कोणाच्याही प्रारब्धात नाही मिळत ना, कोणाच्याही प्रारब्धात नाही मिळत. आणि म्हणून महाराष्ट्राचा सुंदर आवाज, लाडका आवाज, आवाजाचे जादूगार, अत्यंत खर्जेश्वरापासून तर शेडजापर्यंत जो ऐकायला मन प्रसन्न वाटतं, आदरणीय आमचे ओमकार बापू दादांकरता एकदा जोरदार टाळीचा आमचा ओमकार दादा जगताप. बरं आज एक जगताप नाही, 2 जगताप आहे. गायलाय जगताप आहे, सांगायलाय जगताप आहे. आदरणीय महाराष्ट्राचा दुसरा लाडका आवाज, अत्यंत ज्या स्वभावामध्ये नम्रता आहे, अत्यंत गोड गाणं आहे. आम्ही कैलासातला शंका ऐकला होता हो, पण ज्ञानोबराने आम्हाला असा काही हिरा दिला हो महाराष्ट्राला. आदरणीय आमचे कैलास महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवा. भजन सम्राट, आपल्या परिसराचं भूषण असणारे, अत्यंत श्री गुरुदेवांकडून अत्यंत नम्रतेनं ज्ञान घेतलेले आदरणीय रामभाऊ राम महाराजांच्या संगतीमध्ये राहून अत्यंत महाराष्ट्र गाजवला. अत्यंत कमी वयामध्ये आदरणीय आमचे शुभम बाबा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या शुभम बाबांची सगळी आदरणीय संगतीत राहणारी माझ्या रामबाबांच्या संस्थेमधली सगळी लेकरं आहेत. एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. लेकरांना दंडवत करतो. 2 चौबदार आहेत, दोन्ही चौबदारांना दंडवत करतो. पूज्यश्री आदरणीय अत्यंत वारकरी भूषण संत निवृत्तीनाथ दादांची पायी वारकरी आदरणीय आमचे गणपत नाना गाडेकर नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. गोकुळ दादांचे सगळे भावंड, सोनू दादा असतील, आदरणीय आमचे दादाभाऊ असतील, महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार. खरं तर आमच्यावर रात्री थोडंसं संकट आलं. संकट म्हणजे काय, थोडी गाडी खराब झाली, पण ते सगळं संकटाचं निवारण केलं. रात्री बरोबर 2-2:30-3 वाजता गाडी निघाली आमच्या उद्धव महाराजांची, गेवराईला घेऊन आले. बरं अशा ठिकाणी गाडी बंद पडली जिथं बाबा जर तावडी त्यांच्या सापडला असता, इथं पाहायला नसता मिळाला तुम्हाला. खतरनाक वातावरणामध्ये, पण शेवटी गाडी येते, कधी बिघड होईल काय सांगता येत नाही. आणि म्हणून आदरणीय आमचे उद्धव बापा सुजित महाराज आहेत, महाराष्ट्राचा लाडका सौंड आदरणीय आमची रविभाऊ चौधरी. एकदा जोरदार टाळी वाजूया आमच्या भाऊ करता. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. मराठी यूट्यूब चॅनल बरोबर ना, आदरणीय मराठी HD माऊली बाबा, हा माऊली HD यूट्यूब चॅनलचे मालक, एकदा जोरदार टाळी वाजूया. आणि गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायक दादा, दादांनाही माझा दंडवत आहेत. चला 1 तास कीर्तन सेवा करायची. 5वं पुण्यस्मरण आहे आईसाहेबांचं. का पुण्यस्मरण करायचं हो? आम्ही आमच्या जीवनामध्ये गेलेली जी व्यक्ती आहे ना, आम्हाला त्या व्यक्तीचं पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं, या नाम पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. दादानं जसं आईसाहेबांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झाली, तसं आपल्याला सुद्धा एक दिवस हा मृत्यूलोक सोडायचा आहे. पण गंमत अशी आहे दादा, निस्वार्थ प्रेम करणारी आई आमच्या जीवनातली निघून गेली का त्या मुलींना, त्या मुलांना विचारा आईचं दुःख काय असतं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप आमच्या जीवनातला निघून गेला की त्या परिवाराला विचारा दुःख काय असतं. एखाद्या जीवनामध्ये मुलाच्या जीवनात संकट आलं तर मुलाला आई आठवती, आणि मुलीच्या जीवनात संकट आलं तर मुलीला बाप आठवतो.
एखाद्या दिवशी मुलीवरती आई रागवली ना, मुलगी बापाकडे पळत जाते, बापाला सांगते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणा. लेकराच्या जीवनामधली आई गेली का संकटात असतं. एखाद्या दिवशी बाप रागावला ना, लेकरू आईच्या पदराला धरत, लेकरू आईच्या पदराला धरतं, सांगता आईला विनंती करता, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मग माझ्या दादांना आहे तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये श्रद्धेने आमच्या मायबापाची सेवा घडावी. भाग्यवान असेल आई साहेब अंबाबाई, 5 पुण्यस्मरणे. मग दादांनो, एक दिवस हा मृत्यूलोक जर सोडणं असेल तर आपल्या जीवनाची दिशा अत्यंत गोड असावीत. आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असावं. किती पवित्र हो, कळालं? संगमनेर तालुक्याला पिंपळेकर अमुक अमुक नावाची व्यक्ती निघून गेली म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी पवित्र जीवन असावं आपल्याला. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या पिंपळे गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी पवित्र जीवन असावं. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं, एवढी तरी आपली जीवनाची दिशा पवित्र असावी. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावं, एवढं तरी आपलं पवित्र जीवन असावं. नाही तर मग आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा जीवनामध्ये दुःख कुठंच नाही गड्या दादा. बाईल म्हणे खरं मरतात तरी बरे, खरं म्हणतात तरी बरे, बाईल म्हणे खरं म्हणतात तरी बरे, घरे तुमको निया, हसिये रे घर तुमको निया, हसिये रे घर तुमको निया. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियेले घर तुमकोनिया. हे जीवन नाही जगायचं आपल्याला. किती जीवन पवित्र असावं. मग मला तुम्हाला दंतकथा नाही सांगायची, मला संतकथेतून नातं घेऊन जायचंय. आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असावं. इथं ग्रंथ आहेत, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी गाथा. किती जीवन पवित्र असेल ना ज्ञानोबरांचं पिंपळेकर. ज्ञानोबरांचा छोटासा समाधी प्रसंग हो. समाधीचा प्रसंग जवळ आला, पिंपळेकर नुसतं परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने विचारलं, स्वामी स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणं बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगावं, रुक्मिणी मलाही रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे, आता मात्र माझ्या ज्ञानोबरांसारखा महात्मा परत होणी नाही. काय जगाच्या मालकाची भाषा असेल. नामदेव महाराज म्हणतात ना, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ऐक रुक्मिणी, धन्य धन्य दरा तडी, जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ हे गोत्रा, सकळ हे कुळे पवित्रा याची दर्शनी होती. हे रुक्मिणी अलंकापुरी हे शिवपीठ. हे पंढरपुराचं वर्णन नाही, ज्ञानोबरांच्या अलंकापुरीचं वर्णन नाही. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. रुक्मिणी इंद्र येऊन भूमीशी, याग संपादिले अहरणीशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचगुरुशी यापासून. हे रुक्मिणी येथे त्रिवेणी गुप्तासी, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ले वृक्षी, येथे देव यवनी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी. असती नासती उदकी. वर्णन सुरू झालं. पंढरेवणी हे सोपी, जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपे नसरी अलंकापुराशी. आता मात्र एवढं वर्णन ऐकलं पिंपळेकर. आतापर्यंत म्हणणारी रुक्मिणी स्वामी का रडता, स्वामी का रडता, एवढं वर्णन ऐकलं. आता रुक्मिणीचं डोळ्यातून पाणी आलं, हृदय भरून आलं. जगाच्या मालकाचा प्रश्न होता, हे रुक्मिणी, कारण महाराज म्हणतात आईशी सांगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. जगाच्या मालकाचा प्रश्न होता. हे रुक्मिणी, आतापर्यंत म्हणत होती गो स्वामी का रडता, स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे तुला रुक्मिणी, आता तू का रडते ग. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे. ऐका ग मा, एवढं उत्तर घरी घेऊन जा. रुक्मिणी दिलेलं स्वामी रडण्याचं एकच कारण आहे.
माझ्या ज्ञानोबाराला ज्या आईनं जन्म दिला असेल त्या आईची कुस किती पवित्र असेल रडू याचं येतं मला. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. जिथं जगाच्या मालकानं रडावं किती जीवन पवित्र दिशेनं असेल ना. ऐका ना, मला दुसरं नातं सांगायचं संत कथेतून दादेव. किती गुरु शिष्याचं पवित्र नातं असेल. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग जवळ आला, निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या पेंडीचा सुटला सिया, बांधल्या पेंडीचा सुटला सिया, तृण रानमाळा पागले. म्हणावं निवृत्तीनाथ देवाने हरणी विन गोपी पडियली ऊस, दस दिशा पाडस भ्रमताती, माय बापी आम्हा त्यागी येले जेव्हा, आईसे संकट तेव्हा झाले नाही. उच्चश्री माझ्या कैलास महाराजांच्या आवाजातून आपल्याला काय अवस्था झाली निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची. अत्यंत गोड एक पक्षिणीचा गोड दृष्टांत देतात हो महाराज, गोड दृष्टांत देतात. आज गायाळ पक्षिणी माया मंदिर लागे कळस फुटाया, हे देवाने माय बापी आम्हा त्यागी येले जेव्हा, आईशे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला होता शन करा समाधान निवृत्तीचे. विचारलं निवृत्ती का रडता हो, का रडता निवृत्ती. गुरुनं दिलेले उत्तरे श्री गुरुदेवानी ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये म्हणावं श्री गुरुनी अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेली. गुरु आणि शिष्याचं पवित्र नातं. रडण्याचं कारण विचारलं हो निवृत्तीनाथ देवाच्या हृदयाची अवस्था सांगतात महाराज. मुंगियाची विवरी लागलीशी आग आणि पुढे आणि मागे झाली नाही. समाधीला उशीर झालेला होता. घडला सगळे दादेव. एका बाजूने श्रीगुरूने हात धरला, एका बाजूने जगाच्या मालकाने हात धरला. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची आमासा घातले माझवन तैशी जनवन कालावली. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवेली 3 वेळा तेव्हा जोडिली करकमळ. झाकियले डोळे ज्ञान देवे. भीमा मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर बसवलं. नामदेव महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. आता पुढे ऐका गड्या, किती गोड संत चरित्र आहे ना. आता महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर आले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आले गोपाळ, हो जय हो. निवृत्तीने बाहेर आले गोपाळ, निवृत्तीने बाहेर
निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा हात धरला, समाधीच्या जागेपासून सगळ्यांना बाजूला आणलं. आता पुढं घडलं असं, समाधीच्या जागेला शिळा लावली, गाती आली शिळा समाधी. समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर त्या भावंडांची आलेल्या संत मंडळीची अवस्था काय झाली? सोपन मुक्ताबाई सानिधी शरीर, सोपन मुक्ताबाई सानिधी शरीर, मनती धरा धरा निवृत्तीसी मनती धरा धरा निवृत्तीसी, सोपन मुक्ताबाई सानिधी शरीर, सोपन मुक्ताबाई सानिधी शरीर. सोपन काका रडत ते ज्ञानोबरांग करता. माझा संत कथेतून प्रश्न आहे तुम्हाला पिंपळेकर, कोण होते सोपन काका ज्ञानोबरांची सांगाल मला तुम्ही? भाऊ होते ना? किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे रे पिंपळेकर, ही आम्हाला संत कथा सांगते. आज का कीर्तनात कथेत सांगावं लागतं पिंपळेकर, आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला. असे थोडे भाऊ राहिलेत रे, भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काही भाऊ जन्माला आलेत रे, या संपत्तीपायी भावाचा जीव घ्यायला तयार आहेत ना. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला संत कथेतून, कोण होत्या मुक्ताबाई? ज्ञानोबरांच्या बहीण होत्या ना. किती बहिणींनी भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ताई. सोन्यासारखा भाऊ दिला तर खूप प्रेम करून घ्यावं त्या भावावरती. पांडुरंगानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना, त्या बहिणीला विचारा भावाचं दुःख काय असतं. ईश्वरानं आपल्याला बहीण नसेल दिले रे एखाद्या भावाला, त्या भावाला विचारा बहिणीचं दुःख काय असतं. बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा, भावाने बहिणीशी प्रामाणिक. इथं नाती जपण्याकरता आलो रे, किती दिवस जीवन जगायचंय. काय घमेंट करायची या मातीवरून? काही भावाला घमेंट आहे या श्रीमंतीची या मातीची. भावाला रस्ता नाही दे, चारा भावाच्या वाटण्या झाल्यात. शेजारच्याला जाऊन सांगतो भाऊ बांधाला, त्याला म्हणा जाऊन तर दाखव, एक एकरी घेईल पण वाट लावेल म्हणतो. या मातीहून काय घमेंट करतात रे? या मातीला लई मातीत घातली आणि आपलेच घातली. आजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू तोही पैसा झाला, देखत देखत नातू तोही आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू तोही पैसा झाला, देखत देखत नातू तोही पैसा झाला. अरे महाराज म्हणतात आपला आजा या मातीत गेला. हा श्रावण महाराज नाही सांगत, ज्ञानोबरांची भाषा आहे. आपला आजा या मातीत गेला, आपला पंजा सुद्धा मातीत गेला रे. महाराज म्हणतात आपल्या डोळ्यात देखत आपला बाप सुद्धा मातीत गेला. आजोबाच्या डोळ्यात देखत नातू मातीत गेला, पंजोबाच्या डोळ्यात देखत पंतू मातीत गेला. मग गमेट कशाची? काही काळ जीवन जगायचं, लय गोड नातं असावं. दादा आपली गाडी जर चौकात आली तर 10 जण जवळ तुमच्या जवळ आले ना, समजून घ्या ही जीवनात कमवलेली तुम्ही श्रीमंती आहे. हा, नाही तर मग आपल्या गाडीचा आवाज यावा, लोकांनी निघून जावा. याच्यासारखं दलिंदर जीवन या जगामध्ये कोणी. ताई तुम्ही माहेरात आल्यात ना, 10 मैत्रिणी तुमच्या जवळ बसण्याकरता जर आल्या ना, समजून घ्या ग ताई तुम्ही कमवलेली श्रीमंती आहे तुमच्या जीवनातली. काय 2 शब्द बोलायचे हो. आज माणसाला वेळ नाही राहिला. अहो ही जुनी माणसं दिवसभर काम करून यायची माती काम, सायंकाळी येऊन बसली तर 5-50 म्हातारी माणसं एकत्र येऊन बसायची. दिवसभर केलेलं काम थकवा निघून जायचा चर्चेतून. आज लोक बोलत नाही हो. आपण म्हणावं ओ सकाराम भाऊ बसावं, 2 शब्द बोला. सकाराम भाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. संगमनेरला गेला सकारामच मिळाला. आता काय करता? लोक म्हणतात मरायला वेळ नाही हो. नाही हो, बोलून घ्या, आनंद घेऊन टाका. किती काळ जीवन जगायचं लय थोडं. मिळालं नाही हे मनुष्य जीवन,
मिळाय हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा नाही मिळणार. नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ दाना रे नरदेह दुर्लभ दाना नरदेह दुर्लभ दाना रे नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव आज एवढंच ऐकायचंय आपल्याला, मन तृप्त होऊन जाईल आपल्याला. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची 100 वर्षाचा विषय. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मग भाग्यवान हे पहिलं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात. बडभाग मानुष तन पावा. मोठं भाग्य हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जीवन मिळालं ना. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य हे पिंपळेकर संताच्या नंतर जन्म मिळाला. हो भाग्यवानी ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवानी निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. अगोदर एखादा जन्म प्राप्त होऊन गेला असता आपल्याला निवृत्तीनाथ देवाची वारी करता नसती आली ना. ज्ञानोबरांची वारी करता नसती आली. हो पांडुरंगाची वारी करता नसती आली आपल्याला. भाग्यवानी ना आपण. हे भाग्य समजा. हे भाग्य समजा. काय भाग्य समजाव. आता इथून पाठीमाग खाल्लं असेल पिल्ला असेल. लक्षात येऊ राहिलं तुमच्या सगळं याचं. खाल्लं म्हणजे अहो खाण्याकरता आलो पिण्याकरता. पण खाण्यात बदलली पिण्यात बदलली. आम्ही वाईट खाणं टाळायचं. वाईट पिणं टाळायचं. वाईट बोलणं टाळायचं. बोलण्याकरता तर सगळे आले. कोणालाही चांगलं म्हणावं म्हणा. कोणाला चांगलं चांगलं कीर्तन केलं महाराजांनी. चांगलं गायन केलं. हो चांगलं मृदंग वाजवला. पण काहीच्या नशिबात नसतं ते. त्यांच्या पाठावरच पुंजलेलं असं. कोणाला चांगलंच म्हणायचं नाही. नाही कधी मला जन्माला आल्याच्या नंतर महाराजांनी चांगलं कीर्तन केलं. महाराजांनी चांगलं गायन केलं नाही. मध्ये म्हणला चांगलं वाजवलं कधी नाही म्हणला. अशा वागणं. अहो तरुण पोरं एकत्र आली चांगला सप्ताह केला नाही कधी चांगला मला पोरायला. अशा म्हणणाऱ्या करता माझ्याकडे एक पदवी गायनाचार्य नाही मृदंगाचार्य नाही मग कुचकाचार्य. लय खतरनाक. कधी जन्माला आलो कोणाला तरी चांगलं म्हणण्याचा प्रयत्न करा. नावं ठेवण्यात काय विषय घालवत बसतात दादा. कोणाला तरी चांगलं म्हणता आलं पाहिजे. सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट खाणार नाही. सांगा हो पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट पिणार नाही. सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून कोणाची निंदा करणार नाही. सांगा ना देवाला. उरलेला आयुष्य आता तुमच्या भक्ती साधने करता. बरे बे झाले आजीवरी. बरे बे झाले आजीवरी. नाही पडिल मृत्यूच्या हरी. नाही पडिल मृत्यूच्या हरी. नाही पडिल मृत्यूच्या हरी. नाही पडिल मृत्यूच्या हरी. वाचून आलो येथवरी. वाचून आलो येथवरी. वाचून आलो येथवरी. वाचून आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण. 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 दिलाया काळे अवकाश. 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 काळे अवकाश. दिलाया काळे अवकाश. बरं वेळ झाली आजीवरी. सांगा पांडुरंगाला बरं झालं नाही पडलो मृत्यूची आहारी. 2019 20 21चा काळ वाईट गेला. लोक काही कोटीनं पैसा द्यायला तयार होते. हो डॉक्टर साहेब वाचवा आमचा माणूस. नाही वाचवता आला. सांगा ना पांडुरंगाला नाही पडिलो मृत्यूची आहारी. वाचवून आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण.
आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असावं ना. ऐका आता आपल्याला महाभारतातली आई ऐकायची बरं का. आता ऐका, अभंगाच्या पहिल्याच चरणाचं चिंतन करायचंय, खूप गोड. पण अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचंय. संतांचं जीवन किती कृपावंत आहे हे पाहायचंय आपल्याला. त्याच्याकरता दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला हो? महाराज म्हणतात ना, जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे अनंत जन्माचं पुण्य असेल आमच्या ओमकार दादाच्या आईंचं, वडिलांचं, आमच्या कैलास बाबांची. किती गोड साधना केलेली असेल हो. अशी हिरे जन्माला घातली. हिरे खाणारे नसावे हो. लोक हिरा खातात हो. अशी हिरे जन्माला घातली. ऐका ना, महाभारतात जायचं आपल्याला एक 5-10 मिनिटा करता. चला आता आई पाहिजे ना आपल्याला. जिचे पिढे बाळ, द्रौपदी नावाचं पात्र आहे बरं का. पण आता ऐका, भाग्यवान होती द्रौपदी. ऐका गो माया, आता भाग्यवान होती. कजात द्रौपदीचं नाव भगवंताच्या सतत मुखाला यायचं.
आता भगवंताची मानलेली बहीण होती ती कोण? द्रौपदी. आणि सख्खी बहीण सुभद्रा. पण देवाच्या जवळ होता राहणारा कोण? उद्धव. पण उद्धवाला सहन नाही झालं. कधी कधी जवळच्याला सहन होत नाही, कधी कधी जवळचेच काटा काढतात. उद्धवानं सांगितलं भगवान सख्ख्या बहिणीचं नाव नाही तुमच्या मुखाला येत, मानलेल्या बहिणीचं नाव सतत मुखाला येतं तुमच्यावाल्या. हे बघा दादा, एक तर आपल्या मुखाला भगवंताचं नाव येणं अनंत जन्मीचं पुण्य लागतं. पण द्रौपदी भाग्यवान असेल, द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखाला असायचं सतत. सांगितलं उद्धवानं सांगितलं का हो भगवान सख्ख्या बहिणीचं नाव नाही तुमच्या मुखाला येत, मानलेल्या बहिणीचं नाव येतं. भगवंतानं सांगितलं एक दिवस याचं उत्तर मिळेल तुला उद्धवा. थोडासा काळ गेला आणि सांगितलं उद्धवजी चला आपल्याला जायचंय. कोणाच्या घरी? सुभद्रेच्या. गेले सुभद्रेच्या घरी. सुभद्रेच्या घरी गेल्याबरोबर सुभद्राला शृंगार करून नेमकंच मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं. तेवढ्यात अचानकच स्वारी झाली. सांगितलं का रे काना दादा येण्या अगोदर एखादा कॉल तर करायचा. अरे नाही कॉल तर मिस कॉल तर द्यायचा. काय झालं ताई? मला काही बघा आता शृंगार करून लग्नाला जायचंय ना. कानानं सांगितलं ते काय सांगू नको ताई, मला भूक लागलेली, काहीतरी दे मला खाण्याकरता. आता भगवंताला काहीतरी दाखवायचं होतं उद्धवाला. सुभद्रेने सांगितलं काना ती टेबलवर फळ आहे ती काप आणि खा. आता दृश्य पा किती गोड आहे त्याच्यातलं का त्यातलं. भगवंताने घेतलं ते कापण्याकरता. कापता 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 बोट कापलं. बळबळ बळबळ रक्त. सुभद्रा ताई काय झालं? भगवंताचं बोट कापलं. काय रे काना? अधिक ते रक्त घाई मला, तू रिकामं काम करून ठेवलं. आता जाते चिंदी सापडून आणली. गेली चिंदी सापडण्याकरता. कोण? सुभद्रा. 1.5 तास झाला सुभद्रेला चिंदी सापडाना. तिथं भगवंताची बहीण आहे हो. आपल्या घरी काम करता करता आपल्याला पावडं खोरं म्हणता का तुमच्याकडे? पावडंच म्हणता. लागू दे एखादी वस्तू. आपल्या सुभद्रेला सांगा बरं चिंदी घेऊन ये. ती कपट उघडायला गेली तर कपट बोकड पडल साड्यांचं, पण चिंधी नाही सापडणार आपल्या घरात. मग आपल्या घरातली परिस्थिती असेल तर तिथली कशी असेल? 1.5 तास झाला चिंधी सापड्या ना. भगवंताने सांगितलं उद्धवजी तर थांबायचं नाही आपल्याला, चला जवळच द्रौपदीचा महाल आहे त्या महालात जायचंय. स्नान करून देवाची पूजा करून द्रौपदी तुळशीला पाणी घालत होती, प्रदक्षिणा करत होती. कोण 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 माय? द्रौपदी. तुम्ही घालता रोज प्रदक्षिणा करता रोज? कोण कोण वर म्हणजे तुळशीला पाणी घालतं प्रदक्षिणा करतं? करा का माय बरोबर? तुम्ही एवढेच करता का? तुम्ही बाकीच्या नाही करा? तुम्ही का पाकिस्तानच्या भरतीला काय मावशी? तुम्ही करा जाग ज्या नाही करते. हे महाराज मंत्र नाही सांगत. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा करता करता भजन चालवत. हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. पण घडलं असं ज्या देवाचं भजन करते तो देवच समोर दिसला. भगवान दिसल्याबरोबर रक्तबंबाळ झालेला हात द्रौपदीनं पाहिला. सांगितलं काना अरे काय झालं हाताला? रक्तबंबाळ झालेला हात. पाणी टाकत होतो तिथं तुळशीला. पदराच्या बाजूनं साडी धरली आणि टर्र तिने पदर फाडला. चिंदी बांधिते द्रौपदी, चिंदी बांधिते द्रौपदी, चिंदी बांधिते द्रौपदी, चिंदी बांधिते द्रौपदी. हरीच्या महाभारतातलं उदाहरण तिथलं चाललं.
तिने पदर फाडल्याबरोबर चिंधी काढली. चिंधी बांधी ती द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधी ती द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधी ती फाडूनी बरजरी शालू, फाडूनी बरजरी शालू, शालू शालू चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधिते. बांधणं सुरू झालं हो चिंधी. पण ऐका ना, आता घडलं असं घडलं. त्याच्या अगोदर तर इतिहास असं आहे, पदर फाडण्याकरता गेली, डोक्यावरला पदर पडला द्रौपदीचा. कथा किती गोडे पहा, त्याच्यातलं वर्म किती गोडे पहा, शोधायचंय आपल्याला. पदर पडल्याबरोबर उद्धवानं सांगितलं, ए द्रौपदी ताई, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये, एक. आणि कुलवान स्त्रीनं कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये, दोन. आता पदराची पद्धत राहिली नाही. आपण दुकानदार काकाला विचारलं, काका साडी केवढ्याला आहे? 20,000ला. पदर पदर घेता येणार नाही का, पेटवायची ती साडी 50,000ची असली तर. या जुन्या मावल्या बघा, डोक्यावरला कधी पदर पडणार नाही. MS 85, MS 70, म्हणजे 70 वर्षाच्या ह्या जुन्या मावल्या कधी डोक्यावरला पदर पडणार नाही, पदर पडणार नाही कधी. आता पदर घ्यायची लाज वाटते हो आम्हाला. हे महाभारतातलं चाललं, इथलं नाही चाललं बरं का. तुमचे तुम्ही घ्यायचं घ्या, ठरवा, तुमचं काय टेन्शन नाही. काय माझं काय म्हणणं नाही, तुम्ही घ्या असं नाही. मला अजून अर्धा तास कीर्तन करायचं इथं, आहे का. ए द्रौपदी ताई, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये, एक. आणि कुलवान स्त्रीनं कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये. का? कुलवान स्त्रीनं जर कधी पदराच्या बाजूनं साडी फाडली तर तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, म्हणजे पती मरण पावत असतो. पदराच्या बाजूनं जर साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो. द्रौपदीनं दिलेले उत्तर आहे ग ताई उद्धवाला. ए उद्धवा, मान्य आहे मला, पदराच्या बाजूनं जर साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो ना. पण ऐक रे उद्धवा, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली बघ का ना. याच्यातलं वर्म आहे ना. बांधली चिंधी बोटाला. आणि मग भगवंताने विचारलं, द्रौपदी फार महागाचा शालू होता का? ए काना, हा तर व्यवहारातला शालू, याला काय किंमत आहे? पण तुझ्या देहाला जर काय झालं असतं काना, तर या द्रौपदीने या देहातल्या नसा काढून तुझ्या देहाला दिले असते बघ. तेवढी प्रेम करत होती ना, म्हणून तर भगवंताच्या मुखाला. पण संकट कमी नव्हते तिच्या जीवनातले. एक संकट असं होतं, कौरव पांडवांचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. पण हे फक्त पांडवांनाच माहिती होतं, भगवंताला माहित होतं अजून पांडवांवरचं संकट गेलं नाही म्हणून. रोजच्या नित्यनेमाने जिथं झोपायचे, आराम करायचे ना, भगवंताने सांगितलं पांडवांना आज इथं नाही झोपायचं, शेतात जायचं. असं पांडव पुत्रांना कळालं. पांडव पुत्राला कळाल्याबरोबर पांडव पुत्रांनी आईला विचारलं द्रौपदीला, आई आज बाबांते शेतात जाणारे झोपायला, आम्ही जाऊन झोपू त्यांच्या जागेवर. पण पांडव पुत्राला काय माहिती येणारं संकट किती भयानक होतं त्यांच्या जीवनातलं. आईनं सांगितलं जाऊन झोपा. जाऊन झोपले. द्रौपदी दारात झोपली. अगोदर तर इतिहास पहा, युद्ध होऊन गेलेलं होतं, हजारो प्रेत पडलेली होती त्या रणभूमीवरती. पण एक प्रेत असं होतं, त्या प्रेताची लचके तोडत होती गिधाडं, कावळे, आणि तो किंचाळत होता. आणि त्या रणभूमीला अश्वत्थाम्या रणभूमीला असा फेरफटका मारत होता. अश्वत्थाम्याने विचार केला, असं कोणाचं प्रेत आहे कशा देहाचे लचके तोडू राहिलेत म्हणून कावळे. तो किंचाळतोय. चालत चालत गेला तर त्याचा आवाज जरा ओळखायला लागला. जवळ जाऊन पाहिलं तर दुर्योधन रक्ताच्या तारळ्यात पडेल होता आणि त्याची गिधाडं लचके तोडत होती. अश्वत्थाम्याने सांगितलं, ए दुर्योधना, काय आवाज होता तुझा सिंहासनावरती, काय रुबाब होता तुझावाला. आणि आवाजच होता, पण चांगला आवाज असावा. दुःशासनाला सांगितलं, ए दुःशासना, जाय द्रौपदीला खेचून आण आणि वस्त्र हरण कर. हे सांगणं बरं वाटलं, पण या अभिमानाची गोष्ट रक्ताच्या थारोळ्यात नावा लागलं हे विसरता येणार नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्योधन रडतोय, किंचाळतोय. तो अश्वत्थाम्याचा मित्र होता तो ना, हे फार मैत्री होती. अश्वत्थाम्याने सांगितलं, काय रडतो रे मित्रा, तुझी भावकी गेली म्हणून रडतो की काय? अजिबात नाही. रडण्याचं एकच कारण रे अश्वत्थाम्या, आम्ही 100 होतो रे, 99 तर मिलीच आमची वाली, 100रावं मी सुद्धा मारणार आहे. अरे मग दुःख कसलं? दुःख एकाच गोष्टीचं आहे अश्वत्थाम्या,
आम्ही 100 होतो, आमच्यातला एकही जगणार नाही. तिकडं 5 होते रे, एक सुद्धा मिळाला नाही. दुःख याचं आहे मला ना, दुःख याचं आहे. ए अश्वत्थाम्या, एक जरी मिळाला असता ना रे, एक सुखानं अंतकाळ ठेवला असता. अश्वत्थाम्यानं तो आवाज कानावरती ऐकला. अश्वत्थाम्यानं सांगितलं, मित्रा एवढंच ना रे, आता जातो 5 पांडवाला मारून आणतो. दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थाम्या असं तू सरळ गेला ना, निवदावारी सुद्धा शिल्लक राहायचं नाही. अरे इकडं 100 संपले रे, तुझी एकट्याची कुठं अगरबत्ती लावतो. ए मित्रा काळजी करू नको, आता जातो. पण कपटनीती शिकवली अगोदर दुर्योधनानं. रक्ताच्या तारुळ्यात पडेल होता, पण कपटनीती गेली नव्हती दुर्योधनाची. कपटनीती शिकवली. रात्रीचा प्रसंग आहे, 5 पांडव सुखानं झोपलेली आहेत. मध्यानं रात्रीला गेला, द्रौपदी दारात झोपलेली होती. उमरा ओलांडला, दिव्याची ज्योत कमी होती, ज्योत वाढवली अश्वत्थाम्यानं. जणू काय 5 पांडव झोपलेली सुखानं मस्त बघी, सुंदर अशी केस. तलवार काढली त्या अश्वत्थाम्याने, सप 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 5 लेकरांना मस्तक उडावली. रक्ताचा पूर व्हायला लागला, रक्ताचा पूर व्हायला लागला. अश्वत्थाम्या घाबरला. अश्वत्थाम्याने तिथून पळ काढला, पळ काढला. रक्ताचा पूर वाहत 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 ऐका गमाय आता द्रौपदीच्या अंतरुणाखाली आला. आणि द्रौपदीला जाग आली. जाग आल्याबरोबर, रक्ताचा पूर दिसल्याबरोबर द्रौपदीने विचार केला, काहीतरी घटना घडली. महाभारतात 2च घटना होत्या, एक तर युद्ध, नाही तर रक्ताचा पूर. याच्या पलीकडे काही नव्हतं. खरं सांगू दादा, आपल्या जीवनातलं महाभारत संपावर आहे. अरे कधी आम्ही मीडियाला पाहत असताना, भाऊ या संपत्तीबाई भावाचा जीव घेतो रे, रक्त बंबाळ झालेले भाऊ दिसतात कधी कधी. हे महाभारत संपलं पाहिजे आमच्या जीवनातलं. कवर महाभारत करतात खेळता. विचार करा कधीतरी. रक्ताचा पूर पाहिल्याबरोबर रक्ताच्या पुराच्या दिशेनं गेली. ऐका ग माय, 5 लेकरांची मस्तक जशी झेंडूची फुलं विष्णूकडून पडावीत ना, अशी मस्तक पडलेली होती. रडण्याकरता सुरुवात झाली द्रौपदीची. रडता 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 डोळ्यातलं पाणी बंद झालं. म्हणू लागली द्रौपदी, कोणी बोलू नका, कोणी हसू नका, माझी लेकरं सुखानं झोपी गेलीत, माझ्या लेकरांची झोप मोडल म्हणून कोणी बोलू नका. शांत झालेली द्रौपदी, शांत झालेली द्रौपदी. अर्जुनाला कळालं हा सगळा प्रसंग घडला. काही वेगाने अर्जुनाचा रथ आला. कळालं हे अश्वत्थाम्यानं मारलं ना. अश्वत्थाम्याचा शोध घेतला, रथाला बांधला. रथाला ऐका बघाच्या पहिल्या चरणाचा किती सिद्धांत गोड आहे. रथाला बांधला अश्वत्थाम्याला, फारपाटीतच आणला. आणि माया जशी आपण भरताला वांग सोलतो ना, असं अश्वत्थाम्याचं शरीर सोललेलं होतं. द्रौपदी समोर उभा केला, द्रौपदी समोर. आणि द्रौपदीला प्रश्न विचारला, ए द्रौपदी सांग आता या अश्वत्थाम्याला काय शिक्षा करू? यानंच मारली 5 बाळकं तुझ्यावाली, सांग काय शिक्षा करू? द्रौपदीनं सांगितलं, स्वामी माझं ऐकाल तुम्ही? खरं ऐकाल स्वामी? अगं सांग द्रौपदीला काय शिक्षा करू? स्वामी माझं एकच ऐका. मी म्हणाल ती शिक्षा करशाल ना? हा सांग सांग द्रौपदी. स्वामी एकच शिक्षा करा, या अश्वत्थाम्याला माफ करून टाका. हो माफ करून टाका, काही करू नका या अश्वत्थ. काय बोलते तू द्रौपदी? अगं 5 लेकरं यानंच मारली आणि माफ? स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं दुःख काय असतं? त्याला आई व्हावं लागतं ना स्वामी. माझी 5 बालकं मरण पावलीत ना माझ्या डोळ्यासमोर. अश्वत्थाम्या तर एकटाच्या आईला, एकटाचे ना स्वामी. मला झालेलं दुःख या अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याच्याकरता त्याला माफ करा. हो स्वामी याच्याकरता त्याला माफ करा. म्हणून महाराज म्हणतात, जिचे पिढे बाळ जिथे
समातेचा स्वभाव आई समातेचा स्वभाव आई समातेचा स्वभाव आई समातेचा स्वभाव जिचे पिढी बाळ प्राण तिचा विकळ आईच्या देहाला लेकराच्या झालेली देहाला जखम आईच्या हृदयाला होत असते ना, म्हणून जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. म्हणून महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक स्वभाव सांगितला आईचा. ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव हो 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 हो. ऐसा मातेचा स्वभाव हो हो. ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव हो हो हो. ऐसा मातेचा स्वभाव 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 पुत्र तोरी जीवन पुत्रा तोरी हे का जीवन पुत्रा तोरी हे का पुत्र दोरी पुत्र दोरी एक जीवन एक जीवन ऐसा मातेचा स्वभाव 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 ऐसा मातेचा आईचा मातेचा स्वभाव सूत्रदोरे एक जीव. काय आईचा स्वभाव असतो. एकुलता एक मुलगा होता आमच्या आईला. पती नावाचं छत्र जीवनातलं संपून गेलेलं होतं. एका मुलाकरता भरपूर रात्रंदिवस लोकांच्या कामाला जायचं कष्ट करून पोराला शिकवलं. 50,000 रुपये पोरग कमवायला लागलं. अमेरिकेतून कॉल आला, आई मला अमेरिकेत कॉल आला ग, मला जायचंय. आईला आनंद झाला. पोरग अमेरिकेत गेलं. सलग 5 वर्ष सुट्टी नाही मिळाली पोराला. 5 वर्षानं पोरग घरी येणार होतं. आगल्या दिवसाच्या रात्रीला फोन आला, आई मला बरोबर दुपारची 2 वाजेची फ्लाईट आहे. मी बरोबर 2 वाजता विमानतळावर उतरणार आहे. आगल्या दिवसापासून आईला आनंद झाला. गेली 5 वर्ष झालं लेकरू गावाला आलं. 2 वाजता फ्लाईट येणारी आई 12 वाजता जाऊन बसली त्या विमानतळावरती. आज माझा राज येणार आहे. सगळ्या बहिणीला भेटणारे, भावाला भेटणारे, मित्र परिवाराला भेटणारे. 5 वर्षानं माझा राज येणार आहे मला भेटण्याकरता. 12 वाजता जाऊन थांबले. 12:30 वाजली, पाऊण वाजला, 1 वाजला रे. 1 वाजला पिंपळेकर. 1 वाजला, 1:45 वाजले. 2 वाजून गेले, फ्लाईट आली नाही हो. 2 वाजून गेले, फ्लाईट आली नाही. 2:15 वाजता बरोबर चौकशी कार्यालयात आमची आई गेली. आईनं विचारलं, का हो काका भाऊ 2 वाजता येणारी फ्लाईट होती हो, ती का आली नाही. त्या दादाने विचारलं, आई त्या फ्लाईटमध्ये कोण होतं. दादा माझा मुलगा येणार होता. आई फ्लाईट येऊ शकत नाही आता. अचानक वातावरणाचा बदल झाला. मशीन बिघाडलं, विमान कोसळलं. त्याच्या सगळी मरण पावलीत ग आई, सगळी मरण पावलीत. कळालं आमच्या आईला. येणार होता माझा राजा बरोबर 2 वाजता.
काय झालं असेल. आता एकच म्हणत होती ती, माझा राजा येणार होता, मला भेटणार होता, माझा राजा येणार होता, मला भेटणार होता. असं म्हणता म्हणता तिच्या मेंदूवर परिणाम होऊन गेला. 5 वाजले हो, आई घराला जाईना. रात्रीचे 8 वाजले, आई घराला जाईना. फक्त एकच म्हणत होती, माझा राजा येणार होता. कासावी सप्राण मनते कासावी बहुत बढ़िया हो जे हो. शोक वाहे शोक वाहे जननी रात्र गेली तरी ती आई तीच म्हणत होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजडली ना, तीच म्हणत होती, माझा राजा येणार होता, मला भेटणार होता. जेवण बंद केलं आमच्या आईनं. 3रा दिवस उजाडला, 4था दिवस उजाडला, 5व्या दिवसाला आमच्या आईची ज्योत मावळल्या गेली हो, मावळल्या गेली. ऐसा मातीचा स्वभाव कासा विष प्राण जीव तळमळी. महाराज म्हणतात, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सुखाची विश्रांती. उमटे मातेची या चित्ती तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. संतांचं जीवन ही कृपावंत आहे. माझी वेळ संपली. किती कृपावंत आहे हो संताजी. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलोक. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमची मज. ऐका ना, किती कृपावंत जीवन. ऐका माझ्याकडे पहा दादा. ज्ञानोबरांनी भिंतीवर कृपा केली. तात्या दाजी दाजी माकडे पाहतो दाजी शालीवाले दाजी झाले तर आपल्या तेव्हा त्यानं दाजी म्हणले होते, त्याला बरं वाटलं. हां पाहुणे निघा. वा, संतांचं जीवन कृपावंत आहे. ज्ञानोबरांनी भिंतीवर कृपा केली. आज लोक गेलं तर ज्ञानोबरांचं भिंतीला
हे डोकं टेकवून दर्शन घेतो. आपण घेतलं का आपल्या भिंतीचं कधी? दाजी घेतलं का आपण? नाही ना. लय लाखाची हो दाजी आपली भिंत, पण नाही घेतलं आपण कधी. प्रदक्षिणा केली का दाजी आपण आपल्या बांगल्याला? ज्ञानोबरांनी ज्या भिंतीवर कृपा केली, लोक त्या भिंतीला प्रदक्षिणा करतात. ही ज्ञानोबरांची कृपा आहे. रेड्याच्या मुखावर आपल्या मस्तकावर हात ठेवला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. महाराज म्हणतात चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. भिंतीवर कृपा केली, रेड्यावर कृपा केली. हे संतांचं जीवन कृपावंत आहे. आपल्यावर सुद्धा कृपाचे हो निवृत्तीनाथ देवाची ज्ञानोबरांची. म्हणून आपल्याला कीर्तन भजन ही भाग्य नाही. म्हणून महाराज म्हणतात तुकोमणी संत तुम्ही बहु कृपावंत. आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठोबार कुमारी हरी गोपार कुमाई गोपार कुमारी गोपार कुमारी हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हे विठोबार कुमारी हे विठोबार कुमारी ढोबार कुमारी हरी जय जय ढोबार कुमारी ढोबार कुमारी टाळी बसले टाळी वाजवा ढोबार कुमारी ढोबार कुमारी हरी ढोबार कुमारी निवृत्तीला न देव सपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकार एकनाथ नाम देव तुकार एकनाथ नाम देव तुकार निवृत्तीला न देव सपन मुक्त भय एकनाथ नाम देव निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकाया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकाया सोपन मुक्त बाई ज्ञान सकाया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज शेपडे बाळ प्राणदेचा विकळ ऐसा मातीचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव यथामती यथावकाश. बोलण्याच्या चोकोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयाने माफ करा. करविली तैसी केली कट वाकून एका नीट देवजाने जाता जाता एकच विनंती आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम असावा बरं का. तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्रवणायाले. महाराज म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा पण संत संग दिये सदा. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर आपला प्रवास असेल दाजी आपलं कल्याण झालं म्हणून समज. हा पण आपला साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर आपला प्रवास नसेल आपलं बरं नाही. महाराज म्हणतात संताचं ऐकलं तर कल्याणच होईल. कारण जगाच्या कल्याणा संताचं ऐकलं तर भलं होईल, पण संताचं नाही ऐकाल हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हात 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 बरी करा मस्त बहुत बढिया. जय हो संपत आलं कीर्तन. हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल मग दुसरं येईल.
कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान गोडे दादा वर्तमान गोडे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान गोडे दादा वर्तमान गोडे लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोडे लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोडे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोडे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा भिंगा ग बाई भिंगा ग बाई भिंगा अवगा 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 दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग नको 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 गल पिंगा ग नको 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 गल पिंगा ग नको नको घालू भिंगा ग नको नको घालू भिंगा ग दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा हे कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध भवनी भजनी लागा देव करा कय मारे हे माझ्या मल्हारीची वारी 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 करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम गाली हृदया तान मागयास अनुदान मागयास तान मागयास अनुदान मागयास दान मागयाचा दान मागयाचा दान मागयाचा दान मागयाचा वाह ताली वाजव जोरदार क्या बात है श्रद्धेनं आपल्या मायबापाची सेवा असावी गेली 5 वर्ष झाली हो आईसाहेबांचं पुण्यस्मरण करतात भाग्यवाने आमच्या त्या निमित्ताने आईच्या निमित्ताने आम्हाला अन्नदान घडतं पुन्हा पुन्हा आठवण होती काहीतरी घेऊन गेलं पाहिजे कधी कधी आज दावा सुद्धा घालत नाही आपल्या बापाचं एकच विनंती कष्ट करणारा बाप आहे ना दादेव आपल्या मायबापाचं जीवन लय कष्टाचं आहे फार कष्टाचं आहे ना म्हणून आपल्या बापाला म्हणून का काय केलं आमच्याकरता लय कष्टाचं जीवन आहे रे आमच्या बापाचं किती कष्ट करतो आमच्या ओमकार महाराजांनी तो बाप आठवायचा आज तर ओमकार महाराजांना कोणी डोक्यावर घेऊन काय लाख रुपये दिलो उधळतील लोक पैसे पण माझ्या ओमकारनं पहिली गवळण भजनात म्हणावी आमच्या ओमकार बाबानं तो बाप आठवायचा आमच्या कैलास बाबानं तो बाप आठवायचा खेड्या गावातला आहे माझ्या पोरानं खेड्या गावात फक्त गवळण भजन म्हणावं आज तर अख्खा महाराष्ट्र ऐकत रे माहित तो शुद्ध बुद्ध खोई हा अख्खा महाराष्ट्र ना अख्खा महाराष्ट्र ऐकतो ना तो बाप आठवायचा प्रत्येकात असंच असतो का रे आमच्या बापाचं जीवन लय कष्टाचं आहे आमच्या रामबाबानं माझ्या रामानं खूप गोड मृदंग वाजवा भजनामध्ये हरिपाठ वाजवावा हा बाप आमच्या जीवनातला आठवायचा आज तर कोणी डोक्यावर घेऊन नाचतं हो आमच्या रामबाबाला कैलास बाबाला ओमकार बाबाला पण तो बाप आठवायचा किती कष्टाचा आहे आमचा बाप ओ राम देह माया त्याच्या काळ्या मेघवाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाने जिजू जिजू संसाराचा गाढा कला ओटामंदी हसो जरी कन्ना वाकला गड्डीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर
उमगाया बापर लही अवघड आय गडा उमगाया बापर उमगाया बापर. आम्ही तुमचा आतोबा पाठवायचा. कष्टाची जीवन जगणारी आई. आम्ही आईच्या प्रतिमेकडे पाहिलं का आज असं वाटतं आई आहेत ना, म्हणून या परिवारानं सुंदर असा कार्यक्रम ठेवला. आजचा आलेला सेवेचा योग याच परिवाराचे आईचे नातू आमचे भाऊसाहेब भाऊ, गोकुळदादांचा, आमच्या दादाभाऊंचा, रामबाबांचा अत्यंत मित्र परिवार आहे त्यांचा. मोठ्या संख्येने बाबांच्या सानिध्यामध्ये राहता. आमच्या गोकुळदादांचे भाऊ पोलीस आहेत वाटत नाही. आमच्या कैलास बाबांना ऐकले होतं चक्कच आणि पोलीस म्हणले हो. पण काय नाही, पोलीस वाईट आहे असं नाही म्हणायचं बरं का. पोलीस सुद्धा चांगलेच. आम्ही रात्रंदिवस फिरतो, कधी कोणी अडवत नाही. ज्ञानोबाराच्या लेकराला पाहिलं का कोणी सलाम करतं, हात जोडतो. ही श्रीमंती ज्ञानोबारांच्या लेकरांची, त्यांच्या जीवनातली श्रीमंतीची. कारण त्यांना सगळ्या गोष्टी जपाव्या लागतात ना. आणि म्हणून माझे ओमकार बाबा असतील, माझे कैलास बाबा असतील, माझे राम बाबा असतील, एकदा ह्या रत्नांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त. हे महाराष्ट्र रत्न आहेत बरं का दादा. माझ्या रामबाबांच्या हे लेकरांकरता जोरदार टाळी वाजवा मस्त. बघी आपल्याला हे नित्यानं स्मरणामध्ये राहील. हे दोन्ही म्हणजे यूट्यूब चॅनलचे दोन्ही मालक आहे ना. नित्याने आपल्याला यूट्यूबला टाकलं, सर्च केलं, आंबाबाई नाव टाकलं का हजर आहेत यूट्यूबला मस्त. बाकी पिंपळे गावाचं नाव टाकलं हजर यूट्यूबला. म्हणून दोन्ही माझ्या दादांना दंडवती. माझ्या रवी भाऊ करता एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त. बाकी सगळेच मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना दंडवत करतो आणि थांबतो. रामकृष्णारी. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आदरणीय सर्वांचे लाडके आदराचं स्थान आदरणीय आमचे गणपत नाना पूज्यश्री दादांना नानाने दंडवत करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय बोलिलेले कोणी विणी वा कोणी उत्तरे करा क्षमा अपराध. हरे नाय उच्चारणाचे कारण क्षमा अपराध महा